हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर मस्त आज सकाळी सकाळी फ्रेश असे मॉर्निंग झालेली आहे आणि एकदम छान असं फ्रेश वाटतंय. तर मी उठलेले आहे यांचा टिफिन करण्यासाठी. तर आज यांना देत आहे टिफिनमध्ये मी वांग्याची सुक्की भाजी. तर अजून पण यांच्या तोंडाला थोडीशी चव नाहीये, तर त्याच्यामध्ये म्हणताय जरा आता थोड्या दिवस ओली भाजी नकोय, तर त्यामुळे ते सुक्कीच भाजी करून दे असं ते म्हणतायत. तर त्यांना थोडीशी सुक्की भाजी करून देते. तर मुलींना इथं थोडेसे बटाट्याचे पराठे करून देणार होते. तर इथं मी बटाटे शिजण्यासाठी टाकून दिलेले आहे कुकरमध्ये आणि इथं माझी आता पूर्वतयारी चालू झालेली आहे. चला तर म्हटलं आज खूप दिवस झालेली व्लॉग केलेला नव्हता आणि तापामुळे सगळेच आजारी होते, त्यामुळे थोडंसं बॉडी पण खूप वीक होती आणि इंटरेस्टच येत नव्हता कशालाच. तर म्हटलं चला आज खूप दिवसानंतर आता म्हटलं छान वाटतंय. म्हटलं आज जरा मॉर्निंगचा एक व्लॉग करूयात आपण. एकदम मस्त साधी सिंपल सोपी वांग्याची भाजी आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत एक छान व्लॉग पण शेअर केला जाईल आणि आपलं वांग्याची रेसिपी सुद्धा एक शेअर केला जाईल. तर मी झटपट अशी साध्या सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी करते. आता इथं वांग्यांमध्ये काळे पडू नये म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, वांगे पाण्यात टाकून दिलेले आहे आणि त्याचबरोबर लसूण सोलण्यासाठी काढून घेतलेला आहे. तर मी अर्ध्या रात्रीला लसूण सोलून नाही ठेवलेला होता, कारण की सोलून जर ठेवला ना तर त्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही असं म्हणतात. ताईच मला मागच्या वेळेस म्हटलं त्या सीमाताई की फ्रीजमध्ये सोलून ठेवत नको जाऊ, म्हणून म्हटलं नको तसं करायला. एक तर तुम्ही पेस्ट करून ठेवा, नाहीतर पेस्टच करा शक्यतो, पण सोलून ठेवू नका फ्रीजमध्ये असं मला ताई म्हटल्या होत्या. तर मी तसंच करते आता. तर सकाळी सकाळी म्हटलं चला थोडासाच लसूण लागणार आहे. सो आता वांगे आपण कट करून घ्यायची आहे. छान अशी बारीक मी कट करून घेणार आहे, कारण की मला वाफेवर शिजवायची पाणी न घालता. तर त्यासाठी मी बारीक कट करून घेणार आहे आणि त्याची जी काठी आहे ते सर्व काठी काढून घ्यायची आहेत, कारण की माझ्या सासूबाईंनी मला एक किस्सा सांगितला होता. कोणाच्या तरी म्हणजे जिभीमध्ये काटा चुकून फसला होता वाटतं आणि त्यांनी काही लक्ष दिलं नाही वाटतं. तर पूर्ण ते जीभ म्हणजे इन्फेक्शन पसरलं आणि जीभ सडली अक्षरशः त्यांची, असं मला माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं. तर काळजीपूर्वक व्यवस्थित काटे सर्व काढून घ्या. आणि इथे मी बघू शकताय एकदम बारीक असे छोटे छोटे असे पीस केलेले आहेत. खूप छान वाटते आणि झटपट भाजी पटकन शिजते सुद्धा, बिना पाण्याची. पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. तर इथे मी सुरुवातीला कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे मी टाकून घेतलेले आहे. तर शेंगदाणे मी आधी भाजून घेणार आहे, थोडंसं लाईट, जास्त नाही, पण थोडंसं एक मी शेंगदाण्याचं दाण्याचं कूट करून ठेवत असते घरामध्ये. आणि जर शेंगदाण्याची भाजी करायची असली तर क्वचित एकदम अर्धा चम्मच इतकंच मी दाण्याचं कूट त्यामध्ये मी टाकत असते. तर आता शेंगदाणे भाजून झालेले आहे. त्याच कढईमध्ये आता तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी वांग्यांमध्ये एक बटाटा सुद्धा कट करून टाकलेला आहे. तर खूप छान लागते वांगे बटाट्याची भाजी ही. आणि मी पाणी न घालताच करणार आहे. तर आता इथं तेल गरम झालेलं आहे, बघू शकताय. आता त्यामध्ये मी लसूण आधी सुरुवातीला टाकून दिलाय, कारण की जिरं जर आधी टाकलं तर जळतं. आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे, अर्धा चम्मच इतकं. आणि ते सोनेरी रंग त्याला थोडासा आला की मग नंतर त्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता छान असा टाकून घेणार आहे. कढीपत्त्यामुळे चवही छान येते. आणि त्यानंतर मी अर्धा टमाटर घेतलेला आहे, पूर्ण एक नाही घेतलाय, पण अर्धा टमाटर घेतलाय आणि स्वच्छ धुवून काढलेले आपले जे वांगीची फोडी आहेत कट करून ठेवलेल्या, तर त्या मी टाकून दिलेल्या आहेत. आणि छान अशा आधी परतून घेत असते मी तेलामध्ये वांगी आणि बटाटा आहे. तर बटाटा पण एक छोटासाच घेतलेला आहे, जास्त मोठा नाही घेतलाय. एक छान अशी चव येते, तर त्यासाठीच मस्त असं परतून घ्यायचं आहे छान असं. आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार आपल्याला लाल पावडर थोडीशी आणि हळद, बस इतकंच टाकायचं आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काही आपल्याला ऍड करायचं नाहीये. एक अशी पद्धत असते. आणि जर तुम्ही लसूण जर असं कट करून नसेल टाकायचं, कोणाला आवडत नसतो, तर लसूण असा टेचून थोडंसं लसूण आणि लाल पावडर टाकून लसणाचं तिखं करून आणि ते तेलामध्ये छान परतून, आणि तशी भाजी छान लागते. पण इथं मी अशा पद्धतीने करते, तर छान लागते. नक्की ट्राय करून बघा. आता छान असं परतून झालेलं आहे. झाकण ठेवून बघू शकता, बिना पाण्याचीच मी भाजी शिजवून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ सुद्धा मी ऍड केलेलं होतं. आणि भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. आणि त्यानंतर शेवटी मी दाण्याचं कूट त्यामध्ये ऍड केलेलं आहे, 1 चम्मच इतकं, आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे.
सो इथं तुम्ही बघू शकताय पाण्याचा मी अजिबातही वापर केलेला नाहीये आणि भाजी तुम्ही इथे बघू शकताय खूप छान पद्धतीने शिजल्या गेलेली आहे. वांगे सुद्धा आणि बटाटा सुद्धा खूप छान असा शिजला गेलेला आहे. तर आता अशा पद्धतीने भाजी आपली रेडी झालेली आहे वांगे बटाट्याची. कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. तर मी बसलेले आहे इथं दळण करायला. तर मला आज दळण द्यायचं होतं. म्हटलं चला थोडंसं चाळून वगैरे घेते. थोडीशी कीड लागली होती, जास्त काही घेतलं नाहीये, एकच गोणी घेतली होती आम्ही ह्या वर्षी, पण थोडीशी लागली होती त्याला कीड. तर म्हटलं चला थोडंसं चाळून घेते आणि दळण पण द्यायचं आहे. मुली आज सुट्टी आहे, त्या घरी आहेत, दोघी जणी बसले आहेत अभ्यासाला. नाश्ता वगैरे त्यांचा झालेला आहे प्रॉपरली व्यवस्थित. चला म्हणलं आज थोडंसं दळण वगैरे करून घेते. कपडे वगैरे मी हाताने धुवून मशीनला सुकवण्यासाठी टाकून दिलेले आहेत. आणि सर्वात आधी मेन म्हणजे आज गोकुळाष्टमी आहे. गोकुळाष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर काल हे झालं आपलं कृष्ण जन्म झाला आणि आज आहे गोपाळकाला. तर आज सगळीकडे दहीहंडीचा आज प्रोग्राम आहे. सगळीकडे आज संध्याकाळी खूप साऱ्या दहीहंड्या फुटणार आहे. तर हे गेलेले आहेत ऑफिसला आणि हे लवकरच गेले आज, कारण की कसं होतं येताना खूप प्रमाणाच्या बाहेर गर्दी राहणार आहे, ट्रॅफिक खूप प्रमाणाच्या बाहेर राहणार आहे. त्यामुळे हे लवकर गेलेले आहेत, कारण की येताना पण जरा थोडंसं लवकर निघून येतील ऑफिसमधनं. तर अशा आज ब्लॉग करायचं कारण असं खरं तर म्हटलं चला आज गोकुळाष्टमीचा एक ब्लॉग पण करावा. आणि शिवण्या मेन म्हणजे आज मला म्हणती मम्मी मला मागच्या वर्षासारखं रेडी कर. तर बघूयात झालं तर शक्यता रेडी करणार आहे तिला मी. कृष्णाचं लुक तिला जोपर्यंत लहान आहे तिला ते कृष्णाचं लुक मी करून देणार आहे. आणि आता केस तर छोटे झालेले आहेत, त्याच्यामुळे राधाचं लुक आता यावेळेस काही शक्य नाही. चला तर मग ब्लॉग बघत राहा कसा वाटतो. आणि मेन म्हणजे सडनलीच मी सुरू करत असते ब्लॉग, माहिती नसतो कसा होणार आहे काय होणार आहे. आणि शिवण्या बघू शकताय काहीतरी गडबड करते, मला माहिती नसतं खरंच रिअली सांगते. प्री प्लॅनिंग नसतं ब्लॉगमध्ये काय होणार असतं. मी एकदम अचानक सडनली ब्लॉग सुरू करून देत असते. आता जस्ट दळण पण साफ करत होते, म्हटलं चला आज एक छोटासा ब्लॉग करावा गोकुळाष्टमीचा. आणि शिवण्या पण मागं लागलेली आहे की मला कृष्ण बनव म्हणून. तर काय माहिती नाही कसा होणार आहे, पण लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करा. ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक पण करा, जेणेकरून ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असते तर त्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग बघत राहा ब्लॉग कसा होता काय माहिती नाही. दळण करून झालेलं आहे. आता मुलींना 1 वाजले जवळपास दुपारचे. नाश्ता केला तर त्यांनी, त्याच्यामुळं आता त्या म्हणताय की बघू त्यांना थोडंसं खायला देते. रात्रीचं थोडं डाळ भात शिल्लक होता, डाळ भात थोडंसं शिल्लक आहे तो गरम करून घेते. आणि मी एक अजून पदार्थ केलेला आहे, तर तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा, मी नक्की ट्राय करेल. आता जे शिल्लक होतं मी त्याच्यातच केलेलं आहे, पण याची रेसिपी मी आधीपासून करते. तर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर हे बघू शकताय स्प्रिंग रोल. तर स्प्रिंग रोल मी इथं रेडी केलेले आहेत, बघू शकताय. आता हे काय करायचे, डीप फ्रीजरमध्ये ठेवायचे यांना. आता मी डीप फ्रीजरमध्ये करून ठेवलेले, म्हटलं संध्याकाळी हे आले का मग आपण फ्राय करूयात. तर हे नूडल्स स्प्रिंग रोल आहेत, तर खूप छान लागतात. आणि याची जी स्टोरी आहे ना, म्हणजे स्टोरी नाही आहे पण एक आहे किस्सा. तर मी ही आधी ना जवळपास 7-8 वर्ष झाले असेल आय थिंक, बरं का. मला असं वाटतं 7-8 वर्ष झालेले हे घरामध्ये खूप करायचे. मी याची कहाणी ना, ह्या जेव्हा ही रेसिपी तुम्ही जर जास्तीत जास्त कमेंट करशाल की मला याची रेसिपी दाखवा, तर मी नक्की स्प्रिंग रोलची रेसिपी तुम्हाला दाखवाल. आणि त्याचबरोबर त्याची स्टोरीसुद्धा सांगेल काय काय आहे आणि मी कशी बनवायची आधी. तर स्टोरी म्हणजे एवढं काही खास स्टोरी नाही आहे, पण एक नॉर्मली एक सांगणार आहे की मी हे कुठून इन्स्पायर होऊन बनवलेले होते, म्हणजे कुठून केलेले होते. मी तुम्हाला नक्की सांगाल त्या व्हिडिओमध्ये. पण यासाठी तुम्हाला कमेंट करावं लागेल जास्तीत जास्त की रेसिपीसाठी जर बघायची असेल तर मला नक्की जास्तीत जास्त कमेंट करा. चला तर मग आता हे संध्याकाळी रात्री हे आले की फ्राय करूयात. कॅडबरी कोणाची आहे? कॅडबरी घेऊ का?
श्रेया क्रिस्पेलो आणि तुमच्या समोर खाईल बघा. त्यांना ना भाऊनी रक्षाबंधनाला कॅडबऱ्या दिल्या होत्या. म्हटलं चला हे बघा ही चॉकलेट चोर मला म्हणतीये. जेव्हा मी केकचं जेव्हा गणाश बनवून ठेवते ना तेव्हा कोण फ्रीज मध्ये येऊन गप 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 बोट घालून घालून खातं. मी नाही. हा तूच खाती. पायपिंग बॅग मधलं सुद्धा सोडत नाही. तू खाते. हा मी गोलगप्पे मी नाही तू खाती. पैसे नाही देणार. चल खूप शिल्लक आहे. रात्रीची डाळ पण शिल्लक आहे. वायाने घालायचं. बसलो आहेत आम्ही दोघी जेवायला. शिवण्याने खाल्लंय थोडंफार. गेलेली आहे पाठीमागं. तर तिला म्हटलं शिवण्या मला आता कंटाळा येतोय. पावसाचं वातावरण पण झालेलं आहे. आणि जेवण केलं आणि दळण वगैरे साफ करत करतच मला बराच वेळ गेला. कारण की थोडंसं राशनचं पण होतं तर बराच घाण होती त्याच्यामुळे खूप वेळ गेला. तर आता बघू. मला कंटाळा येतोय. मला थोडंसं झोप लागल्यासारखं होतं. कपडे पण मशीनचे जे आहे सुकण्यासाठी टाकलेले होते ते काढले गेलेले आहेत आणि टाकून दिले. मी घरातच टाकले कारण की वरती टाकून उपयोग नाही. पाऊस सारखा चालूच आहे त्याच्यामुळं गारवात पडतात कपडे. त्यासाठी घरात जर टाकले ना तर घराचं लाईटचं प्रकाशामुळे फॅन असतो चालू त्याच्यामध्ये सुकून जातात. तर आता मला खूप कंटाळा येतोय. शिवन्या इकडे ना एक मिनिट. तुला बनायचंय कृष्णा पण मला झोप लागत होती. अगं पण त्याची क्लास आहे ना दुपारी. हा काय करायचं सांग. हो उद्या एक्झाम आहे. EVS पेपर आहे. चल बघू. चल आता थोड्याने तयार बघ हो झालं शक्य तर ठीक आहे. कारण की आता ती ओढणी पण राहिली नाही. ती ओढणी खराब झाली होती माझी. मागच्या वेळेस रेडी केलं होतं तिला. ती ओढणी खराब झालेली आहे. आता काहीतरी जुगाड बघावं लागेल एखादा. तर श्रेयाचं चाललंय TV बघायचं काम. ब्लॉग बघत राहा. आता तर आवरलं आहे. जेवण वगैरे तर झालेली आहेत. भांडी आता तिसऱ्या बारे मी घासून घेईल. आता हिचं बघते काय करायचं ते बघू आता आपण. दुपारी शिवण्याला कृष्ण बनवायचं होतं पण तिला आला होता कंटाळा आणि माझंसुद्धा जॉईंट दुखायला लागले होते त्याच्यामुळे. पण मी तरी तिला म्हटले की चल तुला कृष्ण बनायचं तर बन. पण ती म्हटली नको मम्मी मला लय वैताग येतोय असं करायला लागली. मग नंतर कॅन्सल झालं. मग आता ट्युशनचा टाईम झाला. मी तिला ट्युशनला सोडून आलेले आहे. ते गेलेली आहे ट्युशनला. आल्यानंतर आता बघू. ती म्हणते मम्मी मला आल्यानंतर कर कृष्णा. पण आता त्यासाठी आता टॉर्च वगैरे लावून असे फोटो वगैरे काढावे लागतील. कारण की म्हणा असं इतका उजेड नाही राहणार. दिवसा उजेड होता. भरपूर उजेड होता. खूप छान पण होतं वातावरण. मध्येच थोडा पाऊस पडायचा. मध्येच थोडं ऊन पडत होतं. पण तिने काय ऐकलं नाही. मी तिला म्हटलं होतं पण ती काय ऐकत नव्हती. तर आता बघू संध्याकाळी आल्यानंतर घालायचं शक्य आपण करूया. आता मस्त असं पाऊस पडतोय बाहेर तुम्ही बघू शकताय. मस्त असं वातावरण झालेलं आहे पावसाचं. पण साहेब पण आज बहुतेक लवकर निघून येणार आहेत घरी. तर ते आले की मग बघू. आज संध्याकाळी मसाले खिचडीचाच प्रोग्राम आहे आमचा. संध्याकाळी मसाले भातच करणार आहे. नॉर्मल खानदेशी खिचडी. तर खिचडीच करणार आहे. तर बघू मग शिवण्याला थोडंसं रेडी करणं. कारण की हेच दिवस असतात लहानपणीचे आणि त्याच्यानंतर मोठ्या झाल्या का मग मुली नको नको म्हणतात. आता हे लहान आहे तोपर्यंत ते क्यूटनेस चेहरा गोलू मोलूचा ते छान वाटतं जरा असं करायला. म्हणून मी आवडीने करत असते. मागच्या वर्षीसुद्धा मी तिला आवडीने तयार केलं होतं. खूप छान वाटत होतं. तर ह्या वर्षीसुद्धा मी तिला बघू आता आल्यानंतर आपण करूयात. तुम्ही बघत राहा. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आता श्रेया बसणार आहे स्टडीला. दुपारी सकाळी बसलेली होती. त्याच्यानंतर मध्ये ब्रेक घेतला. थोडासा TV वगैरे बघितला. आता परत पुन्हा अभ्यासाला बसली आहे. आणि मी माझी कामावरती थोडीशी भांडी आहेत घासून घेते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा. बघत राहा. चला काय पाऊस आहे. ऊनसुद्धा पडलेलं आहे बघू शकताय. ऊन पण पडतं आहे बाहेर आणि पाऊस पण पडतो आहे जोरात. ते पण चांगलाच पाऊस लागलेला आहे आणि ऊन पडलेले वरून पन्हाळी बघू शकताय. काय मौसम आहे यार. सगळा उजेड ऊन पडतंय आणि थोडं पाऊस पडतोय यार. टेम्पोला छत्री घेऊन उभा आहे. श्रेयाचा चालला अभ्यास. आलो आहोत. हे आज दहीहंडीमुळे थोडेसे लवकर आले तर हे म्हणते चला आपण गणपती बाप्पांची मूर्ती बुक करून घेऊयात.
कारण की खूप रश असतं. बाप्पांच्या छान छान अशा मूर्त्या आहेत ना, त्या पटकन बुक होऊन जातात. त्याच्यामुळे आम्ही पटकन आता आलेलो आहोत दोघं जण मूर्ती बघण्यासाठी. कळसला सॉरी माझ्या. तर आता आम्ही दोघं आलेलो आहोत बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी. तर तुम्हाला मी दाखवते. तर चला. तर इथं बघू शकता असं एकदम बाप्पांच्या मूर्त्या अशा बनवल्या जातात. खूप छान आहे. संजय कला आर्ट्स प्रमोशन नाही आहे, मी माझ्या मनाने व्हिडिओ बनवते. तर यांनी लास्ट टाईम आम्ही भाऊसोबत बघून आले होते. आज मला म्हटले नाही तुझ्या पसंतीनेच घे. वाव किती क्यूट क्यूट आहेत. इथं बघू शकताय असे गणपती बाप्पा आहेत. आम्ही अशा प्रकारचा घेणार आहोत. तर हा एक जास्वंदाचा आहे, जास्वंदाच्या फुलावर बसलेला लालबागचा राजा. आणि मला हा पण एक खरंच क्यूट वाटतोय. वाव ते केस विस किती क्यूट. शिवण्याला तर फार आवडल. आणि एक हा मला छान वाटला. गणपती बाप्पांची मूर्ती खूप छान वाटली. ही खूप छान वाटली. तर आता बघू आपण चूज करू. तर खूप छान छान अशा मूर्त्या आहेत तिथं बघू शकताय. आणि प्रचंड अशा मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या. बापरे. आणि बऱ्याच जणांनी आता बुक करून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय. तर आता आम्ही चूज करतो आणि तुम्हाला आता आज नाही सांगणार की आम्ही कुठली मूर्ती घेतोय गणपती बाप्पांची. तर तुम्हाला त्या दिवशीच बघायला भेटेल ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना आपण करू आपल्या घरी. मला हे बघा ही एक आवडली. ती 2-3 जण आवडली. ती मूर्ती आहेत. बापरे इथं प्रमाणचे आहे. इथं पण तो त्याचा दुसरा कलर आहे बघा श्रेयाच्या पप्पा. त्याच्यामध्ये धोतीचा कलर वेगळा आहे. इथे पण बघू शकताय. बाप्पांची मूर्ती बुक झालेली आहे. आणि आता जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतील तर त्यावेळेस मस्त आम्ही सगळेजण घ्यायला जाऊ. बाप्पांची मूर्ती बुक झालेली आहे आणि ती मूर्ती आता तुम्हाला गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतील त्याच वेळेस तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता आम्ही घरी जातो. शिवण्याचाही वेळ झालेला आहे. शिवण्याला आता घ्यायला जाऊ स्कूलमध्ये. तिचं कृष्णाचं लुक होता की होता काही गॅरंटी नाही आहे. बघत राहतो मी तरी पण व्हिडिओ. बघू शकताय रोल मी फ्राय केलेले होते. तर बघू शकताय नूडल्स रोल आपले तयार झालेले आहेत. आणि साहेब इथं खात आहेत. हो क्रिस्पी. खूप वर्षानंतर केलेले आहेत ना श्रेयाचे पप्पा. हा मी सांगेल ते स्टोरी. मी यांना म्हटले तुम्हाला जर कोणाला रेसिपी बघायची असेल ना, मी यूट्यूब फॅमिलीला म्हटले रेसिपी बघायची असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा. मग मी त्यावेळेस सांगेल तुम्हाला रेसिपी सगळ्यांना. तर यांना तर फार आवडलेले आहेत. पण हे सगळे जुगाडू होते म्हणजे माझ्याकडे जे अवेलेबल होतं ना मी त्याच्यातच केलेलं आहे हे खरं ॲक्च्युली. आता हे बघ शिवण्याला पण लागलेली भूक. मी इकडं 2 फ्राय करायला टाकले. श्रेया आम्ही ॲक्च्युली भाजीला गेलो होतो. सगळा पसाराच तसा पडलेला आहे. आता इथं स्वयंपाकाची तयारी करते. तर इथं फ्राय करायला टाकलेले ते बघू शकते. तर नक्की मला कमेंट्स करून सांगा. हे आपले स्प्रिंग रोल इथं रेडी झालेले आहेत. खरंच खूप छान लागतात. बाहेरपेक्षा तरी एक समाधान लागतं की आपण घरच्या घरी बनवतो ना तर ते एक समाधान असतं. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातल्या घरात करून खा आणि बाहेर सारखीच टेस्ट येते. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मी तुम्ही जर जास्तीत जास्त कमेंट केली तर मी तुम्हाला याची रेसिपी नक्की शेअर करेल. स्प्रिंग रोल तर माझ्या पद्धतीने मी कशी बनवते नक्की तुम्हाला मी सांगेल. तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा. चला मग आता हे यांना देते साहेबांना. ॲक्च्युली थोडेसेच बनवले होते मी, जास्त नव्हते बनवले.